नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे. लास्ट लेक्चरला आपण दोन मेथडचा अभ्यास केला होता. या लेक्चरमध्ये आपण बायसेक्शन मेथड या मेथडचा आपण काय करणार अभ्यास करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या मेथडचा आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन देखील सॉल्व्ह करायचा आहे. ओके, बायसेक्शन मेथडसाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. फॉर्म्युला काय दिलाय x बरोबर a + b अपॉन 2. आता हा जो काय फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जर बघितला तर a आणि b ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या शोधायच्या. त्या कशा शोधायच्या ते मी तुम्हाला क्वेश्चनच्या आधारेच समजावून सांगेन. ओके, क्वेश्चन काय दिलाय बघा. हा क्वेश्चन आपल्याला पेपरला आलेला आहे. पेपरमध्ये आलेला क्वेश्चन घेतला आपण. फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट्स ऑफ द इक्वेशन x³ - x - 4 = 0 बाय बायसेक्शन मेथड. म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जो काही क्वेश्चन दिलेला असतो त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं असतं की हा जो काही क्वेश्चन आहे तो तुम्ही बायसेक्शन मेथडने सॉल्व्ह करा. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन ओळखणं असं काही प्रॉब्लेम येत नाही. क्वेश्चन ओळखताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, मग आपल्याला पहिला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इक्वेशन कोणतं दिलंय ते पहिला लिहून घ्यायचं आहे. इक्वेशन कोणतं दिलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये x³ - x - 4 = 0. इक्वेशन दिलेलं लिहून घेतलं काय आहे x³ - x - 4 = 0. पण आता इथं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे बायसेक्शन मेथडने. आपल्याला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर f ऑफ x च्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आहे. म्हणजे मी इथं लिहिणार आहे लेट f ऑफ x इज इक्वल टू x का घेतलाय का तर याच्यामध्ये जर चेक केला तर व्हेरिएबल कोणता आपल्याकडे x आहे. त्यामुळे इथे लिहिलंय f ऑफ x इज इक्वल टू च्या पलीकडे काय नेहमी असला पाहिजे 0. त्यामुळे इक्वल टू च्या पलीकडे जर 0 असेल तर लेफ्ट हँड साइडला आपल्याकडे कोण आहे तर x³ - x - 4. म्हणजे मी काय लिहून घेतलंय f ऑफ x इज इक्वल टू x³ - x - 4. ओके, सपोज जर क्वेश्चन आपल्याला असा दिला असता x³ - x इज इक्वल टू मायनस ऐवजी इथे दिला असता आपलं 4 दिला असता तर मला इथे f ऑफ x लिहिताना असं लिहिलं असतं का मी f ऑफ x इज इक्वल टू x³ - x. तर हे चुकीचं होतं का तर आपल्याला या लेफ्ट हँड एका बाजूला लेफ्ट हँड साइड असेल किंवा राईट हँड साइड असेल त्या बाजूला काय असला पाहिजे 0. त्यामुळे पहिला हे जे काही इक्वेशन आहे ते पहिला आपल्याला कन्वर्ट करावं लागलं असतं. कसं तर असं x³ - x हा +4 या बाजूला आला तर काय होणार आहे -4 आणि या साईडला होणार आहे 0. म्हणजे नेहमी आपल्याला एका साईडला काय लागणार आहे 0 लागणार आहे आणि एका साईडला जर 0 झालं तर बाकीच्या साईडच्या ज्या काही टर्म्स असतील ते आपल्याला काय करायचं आहे f ऑफ x इज इक्वल टू कन्सिडर करायचं आहे. ओके, त्यामुळे इथं लक्षात आलं असेल जर क्वेश्चन मध्ये जर असा चेंज झाला तर तुम्हाला ते f ऑफ x व्यवस्थित लिहिता येणं गरजेचं आहे. आपण काय केलं लेफ्ट हँड साइडला व्हॅल्यू आहेत आणि राईट हँड साइडला काय 0 आहे. त्यामुळे लेफ्ट हँड साइडच्या सगळ्या टर्म काय घेतल्यात f ऑफ x इज इक्वल टू घेतलेत आणि याला आपण काय करतो इक्वेशन नंबर 1. ओके, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बायसेक्शन मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. बायसेक्शन मेथडनं सॉल्व्ह करत असताना पहिली स्टेप काय होती आपली f ऑफ x लिहून घेणं. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं. कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या तर सपोज करायचं आहे. मी इथं सपोज करतोय पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 1. ओके, पहिली व्हॅल्यू कोणती पुट करणार आहे आपण x इज इक्वल टू 0. आता इक्वेशन काय दिलं बघा आपण व्हॅल्यू पुट करूयात. पहिला लिहूयात इक्वेशन दिलेलं f ऑफ x इज इक्वल टू x³ - x - 4. ओके, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे 0. इथं लिहिलंय आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करा. इथं 0^³ -0 - 4. याचा आन्सर काय येते चेक करा f ऑफ 0 बरोबर हा 0च असणार आहे हा 0च असणार आहे. आन्सर काय आलं -4. म्हणजे f ऑफ 0 चं आन्सर आपलं काय मिळालं -4. हे मी काय करतो इथं मायनस साइन आहे त्यामुळे इथं काय करतोय निगेटिव्ह. म्हणजे 0 पुट केल्यानंतर इक्वेशन 1 मध्ये आन्सर काय आलं माझं निगेटिव्ह आलं. त्यामुळे काय केलं इथं साईडला निगेटिव्ह लिहिलंय. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू पुट करायची आहे. कोणती पुट करायची आहे बघा पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. परत काय करतोय 0 नंतर आता कोणती व्हॅल्यू पुट करणार आहे मी 1 पुट करणार आहे. इक्वेशन 1 परत एकदा लिहून घ्या. काय इक्वेशन दिले आपल्याला f ऑफ x इज इक्वल टू x³ - x - 4. x च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे 1. त्यामुळे इथे काय होणार आहे लेफ्ट हँड साइडला f ऑफ 1 इज इक्वल टू 1³ - 1 - 4. ओके, आता ह्याचा आन्सर काय ते चेक करूयात एकदा कॅल्सीवर. 1 चा क्यूब काय असणार आहे 1 आणि हा -1 आहे. 1 - 1 होणार 0 आणि परत आन्सर काय येणार याचा -4. तुम्ही कॅल्सीवरून देखील आन्सर काढू शकता. याचा आन्सर किती आला इथं -4. हे सुद्धा आन्सर कसं आहे निगेटिव्ह मध्ये. त्यामुळे इथे साईडला काय करूयात आपण निगेटिव्ह. ओके, म्हणजे इथं 0 पुट केलं तरी आन्सर आपला निगेटिव्ह आलाय. 1 पुट केलं तरी आन्सर निगेटिव्ह आलाय. मग थांबायचं कुठंपर्यंत व्हॅल्यू पुट करायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं जोपर्यंत इथे आन्सर ह्याच्या अपोजिट आहे म्हणजे निगेटिव्ह आन्सर यायला लागलाय जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं व्हॅल्यू पुट करायचे असणार आहेत. ठीक आहे, आता आपण काय करूयात पुट x इज इक्वल टू 1 पुट केला होता. आता आपण त्याच्यात पुढचा नंबर पुट करूयात म्हणजे कोणता पुट x इज इक्वल टू 2
इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे बघा, लिहून घ्यायचं इट इज f of x is equal to x cube minus x minus 4. तर इथं x च्या जागी कोणता नंबर पुट करायचा आहे, 2. ओके, 2 चा क्यूब मायनस 2 मायनस 4. याचा आन्सर काय ते चेक करा एकदा. 2 चा क्यूब किती होतोय, 8. ओके, 8 मायनस 2 मायनस मायनस काय होणार, मायनस 6. म्हणजे हे 8 मायनस 6 केलं तर आन्सर काय आलं, 2. म्हणजे f ऑफ 2 चा आन्सर आपलं काय आलं, पॉझिटिव्ह आलाय. f ऑफ 2 चा आन्सर आपलं काय आलं इथं, पॉझिटिव्ह. इथं साईडला आपण काय करूयात, पॉझिटिव्ह. हे साईन टाकणं महत्त्वाचे आहे, थोड्या वेळाने कळेल हे असं का लिहितोय आपण शेजारी. ठीक आहे, आपल्याला काय करायचं होतं, फॉर्म्युला दिला a प्लस बी अपॉन 2. आपण काय करायचं आहे, ए आणि बी च्या व्हॅल्यू शोधायच्या. त्यामुळे आपण काय केलं, व्हॅल्यू पुट केला. पहिली व्हॅल्यू कोणती पुट केली, 0. दुसरी व्हॅल्यू 1 पुट केली आणि तिसरी व्हॅल्यू कोणती पुट केली होती, 2. मला लक्षात काय आलं, ज्यावेळी मी व्हॅल्यू 2 पुट केली एक्सच्या जागी त्यावेळी पॉझिटिव्ह आन्सर आला, आणि त्याच्या अगोदर व्हॅल्यू 1 ज्यावेळी पुट केली होतं त्यावेळी आन्सर कसं होतं, निगेटिव्ह. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, f ऑफ 1 आणि f ऑफ 2 यांचं जे काय आन्सर येत आहे त्याच्यामध्ये अपोजिट साइन आहे. म्हणून इथं लिहिणार काय मी, देअरफॉर f ऑफ 1 अँड f ऑफ 2 हॅव अपोजिट, काय म्हटलं इथं आपण, f ऑफ 1 आणि f ऑफ 2 हॅव अपोजिट साइन. का बरं, इथं आन्सर 2 पुट केल्यानंतर पॉझिटिव्ह आलं होतं, त्याच्या रिसेंट 1 पुट केलं होतं त्यावेळी आन्सर कसं झालं होतं, निगेटिव्ह. त्याच्या अगोदर जायचं नाही. लागोपाठ ज्यांचे साइन चेंज झालेत ते कोणामुळे चेंज झाले, 1 मुळे आणि इथं 2 मुळे. यांच्यामुळे काय झालं, त्यांचं साइन वेगळं झालं. म्हणून इथं लिहिलं f ऑफ 1 आणि f ऑफ 2 हॅव अपोजिट साइन. मग आता आपल्याला a आणि b फाइंड आउट करायचा होता. मग ह्या ब्रॅकेटमध्ये कोण दिसतोय, 1. देअरफॉर a इज इक्वल टू 1 अँड हा काय आपल्याकडं b इज इक्वल टू 2. म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू कोणती घेतली कळालं का, ज्यांच्यामुळे साइन चेंज झालं त्या नंबरला आपण काय करणार, ए आणि बी काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. ओके, आता आपल्याकडे ए आणि बी ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याकडे फॉर्म्युला लिहूयात. त्यामुळे आपण पहिला काय लिहूयात, फर्स्ट इटरेशन, ITER, फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन मध्ये आपला फॉर्म्युला काय आहे, x बरोबर a प्लस बी अपॉन 2. ओके, फर्स्ट इटरेशन असल्यामुळे या बाजूला काय होणार आहे, x1. a ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, 1 प्लस b ची व्हॅल्यू काय आहे, 2 अपॉन 2. याचा आन्सर काय आहे ते कॅल्क्युलेशन एकदा फाइंड आउट करा. 1 प्लस 2 3, 3/2 म्हणजे काय येणार आहे, 1.5. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं, फर्स्ट इटरेशन मधला x1 मिळाला. इथं आपल्याला जास्त व्हॅल्यू काढायची नाही, 3 इटरेशन म्हणजे x1, x2 आणि x3 ह्या 3च व्हॅल्यू फाइंड आउट करावे लागणार आहे. फर्स्ट इटरेशन कंप्लीट झालं. आपल्याला काही इथं क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं का किती इटरेशन फाइंड आउट करायचे, त्यामुळे आपल्याला इथं दिलेलंच नाही. त्यामुळे आपण काय करतो, या क्वेश्चन मध्ये तिन्हीच्या तिन्ही इटरेशन फाइंड आउट करतोय. इथंपर्यंत समजलं असेल तर आपण काय करत होता, सेकंड इटरेशन फाइंड आउट. पण सेकंड इटरेशन कसं करणार आहे, आता नवीन आपल्याला ए आणि बी शोधायला पाहिजे. त्यामुळं आपलं जे काय आन्सर आलाय, कोणता आला एक्सचा आन्सर आपलं 1.5, हे आन्सर इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय करायचं, पुट करायचं. म्हणजे इथे लिहिणार काय मी आता, पुट x इज इक्वल टू 1.5 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय चेक करा आपल्याकडं, f ऑफ x इज इक्वल टू x क्यूब मायनस x मायनस 4. एक्सच्या जागी कोणतं व्हॅल्यू पुट करायचं आहे, 1.5. परत 1.5 त्याचा काय आहे, क्यूब आहे, मायनस 1.5 मायनस 4. म्हणजे आपल्याला कोणता आन्सर मिळेल, f ऑफ 1.5. हे आन्सर आपल्याला काय करूयात, कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट करूयात. काय टाइप करायचं आपल्याला, 1.5 क्यूब मायनस 1.5 मायनस 4. ओके, आन्सर आहे त्याचं मायनस 2.125. म्हणजे ज्यावेळी मी 1.5 पुट केला इक्वेशन 1 मध्ये त्यावेळी आन्सर कसं आलं, मायनस 2.125. आणि हे आन्सर कसं आहे चेक करा, निगेटिव्ह आहे. त्यामुळे साईडला आपण पहिला काय करूया, निगेटिव्ह म्हणून लिहूया. आता मला सांगा, आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा निगेटिव्ह असेल तर त्याच्या अगोदरचा पॉझिटिव्ह नंबर कोणता आहे तो शोधून काढायला पाहिजे. म्हणजे हा निगेटिव्ह आहे तर चेक करा इथं पॉझिटिव्ह कुठला आहे, हा म्हणजे कोणता, f ऑफ 2. देअरफॉर f ऑफ 2 अँड f ऑफ 1.5 चेक करताय, कळतंय का, इथं निगेटिव्ह नंबर आहे. कोणामुळे निगेटिव्ह आन्सर आले, 1.5 मुळे. त्याच्या अगोदर पॉझिटिव्ह कोणामुळे आन्सर आलं, तर 2 मुळे. त्यामुळे काय केलं, f ऑफ 2 अँड f ऑफ 1.5 हॅव अपोजिट, काय लिहिणार इथं, साइन. म्हणजे समजतंय का तुम्हाला काय करतोय. मग ह्याच्यामुळे जर अपोजिट साइन येत असेल तर आपल्याला a ची व्हॅल्यू कोणती असणार आहे, देअरफॉर a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू 1.5.
या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आपल्याला आता कोणताही फर्स्ट इटरेशन आपण इथं काढलं होतं, आता सेकंड इटरेशन फाइंड आउट करू शकतो. इथं लिहिणार काय आपण, सेकंड इटरेशन. परत एकदा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू a प्लस बी अपॉन 2. सेकंड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे, x2. a ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, आता आहे ती काय आहे 2. a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 प्लस b ची व्हॅल्यू कोणती आहे 1.5 डिवायडेड बाय 2. आता ह्याचा आन्सर आपण काय करूयात, कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय टाइप करायचं आपल्याला, 2 प्लस 1.5 म्हणजेच काय ना 3.5 डिवायडेड बाय 2. ह्याचा आन्सर येत आहे 1.75. ठीक आहे, आपला x2 मिळाला. म्हणजे सेकंड इटरेशन आपलं काय झालं, कंप्लीट झालं. फर्स्ट इटरेशन आपण काय केलं, a आणि b च्या व्हॅल्यू कशा काढल्या होत्या, त्याचे काय व्हॅल्यू पुट केलं होतं, त्याच्यात अपोजिट साईड कोणाचा आलं होतं, तर 1चा आणि 2चा. त्याच्यावर आपला काय मिळाला, फर्स्ट इटरेशन. सेकंड इटरेशन काढताना ही जी काय x ची व्हॅल्यू आली होती ती आपण काय केली, इक्वेशन 1 मध्ये पुट केली. त्याचा आन्सर कसा आला, निगेटिव्ह. हा जर निगेटिव्ह आहे तर त्याच्या अगोदर पॉझिटिव्ह आन्सर कोणाचं होतं, तर f(2) म्हणून पॉझिटिव्ह आन्सर होतं. त्यामुळे f(2) आणि f(1.5) हॅव अपोजिट साईड. त्यामुळे a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 1.5. त्या व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं, सेकंड इटरेशन फाइंड आउट केलं. आता आपल्याला परत सांगा काय करायचं, थर्ड इटरेशन काढायचं. त्यामुळे ही जी काय आन्सर आलं, x2 चं जे काय आन्सर आलं ते आपल्याला कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे, इक्वेशन 1 मध्ये. मग इथे लिहिणार काय आपण, पुट x इज इक्वल टू 1.75 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय चेक करा आपल्याकडं, f ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 4. ओके, एक्स च्या व्हॅल्यू काय कोणती पुट करायची आपल्याला, f ऑफ 1.75 इज इक्वल टू 1.75 रेस टू 3 मायनस 1.75 मायनस 4. आपल्याला काय मिळणार आहे, f ऑफ 1.75. हे कॅन्सल होऊन आन्सर आपण काय करूयात, फाइंड आउट करूयात. काय टाइप करायचं बघा आपल्याला इथं, 1.75 क्यूब मायनस 1.75 मायनस 4. आन्सर आहे त्याचा मायनस 0.391. ठीक आहे, व्यवस्थित टाइप केलं का, इक्वेशन बरोबर आहे का, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 4 व्हॅल्यू बरोबर लिहिल्या. ठीक आहे, आता हे जर आन्सर चेक केला, परत आन्सर कसं आहे आपल्या इथं, निगेटिव्ह आहे. हा जर निगेटिव्ह नंबर असेल तर ह्याच्या अगोदर पॉझिटिव्ह कोण होता चेक करा. अरे हा पण निगेटिव्ह आहे, मग ह्याच्या अगोदर चेक करा पॉझिटिव्ह कोणता आहे, तर 2च आहे. म्हणजे मी इथे लिहायला काय पाहिजे, f ऑफ 2 अँड हा कोणता आहे, f ऑफ 1.75. ठीक आहे, कोणता नंबर घेतला मी, 1.75. f ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर आहे, हा इथं निगेटिव्ह ह्याला इग्नोर केलं, आणि हा निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह असेल तर त्याच्या अगोदरचा पॉझिटिव्ह हाच आहे. त्यामुळे f ऑफ 2 अँड f ऑफ 1.75 हॅव अपोजिट. ठीक आहे, इथंपर्यंत समजतं. जर ह्याच्या जर अपोजिट साइन येत असेल तर a ची व्हॅल्यू कोणती असणार आहे तुम्हाला माहिती आहे. आता a बरोबर काय असणार आपल्याकडे 2 अँड b बरोबर काय असणार आहे 1.75. म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू कोणत्या घेतल्या कळालं असेल तर आपण काय करूया, आपलं थर्ड इटरेशन फाइंड आउट करायचं. थर्ड इटरेशन काय असणार आहे, थर्ड इटरेशन साठी फॉर्म्युला काय आहे, x बरोबर a प्लस बी अपॉन 2. थर्ड इटरेशन असल्यामुळे इथं काय होणार आहे, x3 आणि a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 प्लस b ची व्हॅल्यू काय आहे 1.75 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, इथं आपण काय करूया, त्याचं कॅल्क्युलेशन आन्सर काढूया. काय टाइप करायचं आपल्याला, 2 प्लस 1.75 म्हणजेच काय होणार आहे 3.75 डिवायडेड बाय 2. आन्सर येते याचा 1.875. ठीक आहे, आपण अशा पद्धतीने किती इटरेशन फाइंड आउट केले, 3 इटरेशन फाइंड आउट केले. एकदम सोपी मेथड आहे, क्वेश्चन काही अवघड नाही. फॉर्म्युला देखील सोपा आहे, a प्लस बी अपॉन 2. फक्त आपल्याला a आणि b च्या व्यवस्थित व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. त्याच्या अगोदर जे काही इक्वेशन दिले त्याच्यापासून f ऑफ x च्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन तयार करून घेणं. पहिल्या स्टेपमध्ये इक्वेशन नंबर 1, त्याच्यात आपल्याला हे व्हॅल्यू आपल्या सपोज करून घेतल्यात. पहिली व्हॅल्यू घेतली 0, नंतर 1, नंतर 2. कोणामुळे आन्सर अपोजिट साइन येत आहे, मग 1 आणि 2 मुळे अपोजिट साइन आन्सर आलं. त्यामुळे a आणि b ची व्हॅल्यू काय 1 आणि 2. परत ते जे काय आन्सर आलं इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. आन्सर कसं आलं, निगेटिव्ह. त्याच्या अगोदर पॉझिटिव्ह कोण होता, तर हा f ऑफ 2. म्हणजे f ऑफ 2 आणि f ऑफ 1.5 हा अपोजिट साइन. त्यामुळे a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 1.5. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये जे काय आन्सर येत आहे हे सेकंड इटरेशन मध्ये पुट करायचे, ते व्हॅल्यू a आणि b 1.75. आन्सर परत इक्वेशन 1 मध्ये पुट करा. आन्सर कसं आलं, निगेटिव्ह. निगेटिव्ह असल्यामुळे याच्या अगोदर पॉझिटिव्ह कोण होता,
हा एफ ऑफ टूचा पॉझिटिव्ह होता, सॉरी इथं आहे एफ ऑफ टू काय होता पॉझिटिव्ह होता, त्यामुळे एफ ऑफ टू अँड एफ ऑफ 1.75 हॅव अपोजिट साइन, देअरफॉर ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 1.75. ह्या परत व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं, थर्ड इटरेशन मिळत आहे. ह्याच्या पुढं व्हॅल्यू काढायची काही गरज नाही, आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं नव्हतं किती इटरेशन काढा, त्यामुळे आपण 3 इटरेशन काढावी लागतात. जर आजचा प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.